देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजासाठी काय केलं याची माहिती देत भाजपकडनं मराठवाड्यातील वृत्तपत्रात पानभर जाहिरात, विविध योजनांचा उल्लेख। मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुरुवात। 26 फेब्रुवारीपासून राज्यात मराठा आरक्षण लागू, नोकरी आणि शिक्षणात लाभ, GR प्रसिद्ध। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर। बचत गटाच्या 2.5 लाख महिलांचा मेळावा, राज्यातल्या कोट्यवधींच्या विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण। पतंजलीच्या फसव्या जाहिराती ताबडतोब बंद करा। रामदेव बाबांच्या पतंजलीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, सरकारच्या अनास्थेवर तीव्र नाराजी। भाईंदर पूर्वेकडील आझादनगर झोपडपट्टीला भीषण आग, आगीवर नियंत्रणाचे प्रयत्न सुरू, आगीचे कारण मात्र अस्पष्ट। लेखी आश्वासनानंतर भंडाऱ्यातल्या ढिवर समाजाचं गोसीखुर्दमधलं जलसमाधी आंदोलन मागे, 7 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास नव्यानं आंदोलन। निवृत्त न्यायमूर्ती अजय खानविलकर देशाचे नवे लोकपाल, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडनं नियुक्तीचे आदेश। राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर, धुळ्याच्या बारीपाडा इथल्या चैत्राम पवार यांना पुरस्कार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांची घोषणा। विख्यात गायिका कलापिनी कोमकली आणि प्रसिद्ध सतारवादक नीलाद्री कुमार यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर, 1 लाख रुपये आणि ताम्रपत्र असं पुरस्काराचं स्वरूप। मुंबई रणजी करंडकाच्या उपांत्य फेरीत तनुष कोटियन आणि तुषार देशपांडेचा अनोखा विक्रम, बडोद्याच्या विरोधात 10 आणि 11व्या नंबरवरती फलंदाजी करत शतकी खेळी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।